नशिबाचा कौल या 2 पानांपैकी एक पान निवडायचं. हे ठरलं. चला, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता काय होणार या खेळात ते लवकरच स्पष्ट होणार आहे. हे पान कोणतं? कारण आता 2च पानं राहिलेली आहेत, स्नॅच 10 आणि जोकर. स्नॅच 10 आले तर तुम्हाला ताईंकडून 10% घ्यावे लागणार. नाईलाज असतं. नाईलाज असतं. आणि जोकर आला तर तुम्ही इतर 3 पर्यायांपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. नशिबाचा कौल काय सांगतो आहे बघूया. नशिबाचा कौल आहे जोकर. जोकर हा पर्याय आलेला असल्यामुळे +10, -10 आणि स्नॅच 10 सुद्धा करू शकणार आहात. काय करणार आहात? +10. +10. त्यामुळे आणखी 10%ची वाढ आपल्या खात्यामध्ये झालेली आहे. अभिनंदन. शब्द कोडी रस्ता असं आपण मगाशी म्हणाला होता. आणखी काय करता? आणखीन उकडीचे मोदक करतो मी. तुम्ही? होय होय. करता म्हणजे मी स्वतः तयार करतो, साचा नाही, स्वतः हाताने करतो. 156 कार्यक्रम माझे झालेले आहेत. म्हणजे कार्यक्रम मोदक बनवून दाखवण्याचे. मोदक बनवून दाखवणे. बरं, आणि मग ते खातात बाकीचे. होय, मला ते समाधान मिळतं. मी मोदक बनवतो, लोक ऍप्रिशिएट करतात, त्यांना खूप आनंद होतो. विशेषतः गृहिणी येतात. पण मला सांगा की मोदक बनवायचं ही जबाबदारी किंवा हे आपण का असं ठरवलं करायचं? वहिनी चांगल्या करत नव्हत्या का? नाही, ती चांगले करते. पण मला आवड आहे मुळात. मोदक किंवा सत्यनारायणाचा प्रसाद, पुरणपोळ्या, मटण हे अतिशय उत्कृष्ट मी बनवतो. काय रे देवा. मोदक गणपतीचा नैवेद्य, सत्यनारायणाचा प्रसाद आणि डायरेक्ट मटण. आणखी काय असं वेगळेपण आहे? आणखीन वेगळेपण म्हणजे माझं हस्ताक्षर सुंदर आहे. त्यामुळे मी अनेक संस्थांची, शाळांची, कॉलेजेसची सर्टिफिकेट्स लिहितो. मला ती खूप आवड आहे आणि ती मोफत मी करून देतो. हे जे काही करतोय, मोदक शिकवणं किंवा सर्टिफिकेट्स लिहून देणं किंवा लग्न जुळवणं, हे मी सगळं मोफत करतो. बरोबर. सामाजिक कार्याची आवड वगैरे आहे की? होय, मी 42 वेळा रक्तदान केलंय. काय सांगता? होय. काय आपला रक्तगट कोणता? बी निगेटिव्ह. पण आता मी देऊ शकत नाही कारण मला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर दोन्ही आजार आहेत. 42 वेळा आपण रक्तदान केलेलं आहे, याबद्दल आमच्याकडनं. आता आपण बघणार आहोत यानंतरचा प्रश्न कोणता, आणि त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कोणतं डिपॉझिट करणार आहात. 7 प्रश्न झालेले आहेत. 8वा प्रश्न आता जॅकपॉट. यामध्ये ताई तुम्ही आहात 50%, तर प्रसन्नाजी आपण आहात 40%. जर आपण जॅकपॉट हा पर्याय निवडला आणि योग्य उत्तर डिपॉझिट केलं तर तुमची बरोबरी ही ताईंच्या टक्क्यांच्या बरोबर होऊ शकणार आहे. पण जर का जॅकपॉट हा पर्याय निवडला आणि उत्तर चुकलं तर तुम्हाला खेळ तिथेच सोडावा लागेल. त्याचबरोबर ताई, आपण सुद्धा जॅकपॉट हा पर्याय निवडला तर यांनी बरोबर उत्तर देऊनही ते जितक्या टक्क्यांवरती आहेत तिथेच त्यांना रोखण्यात तुम्ही यशस्वी होणार. जर तुम्ही त्यांच्या आधी योग्य उत्तर डिपॉझिट केलं तर जॅकपॉट हा पर्याय घ्यायचा की नाही हा निर्णय तुम्ही दोघांनी घ्यायचा. काय म्हणता? रेग्युलर नको जॅकपॉट. नको. तुम्हाला? आदेश मला नाही घ्यायचा जॅकपॉट. तुम्हाला नाही घ्यायचा. दोघांनी ठरवलेलं आहे जॅकपॉट नको, जसं आहे तसंच खेळत राहूया. तेव्हा या दोघांच्या निर्णयाचा आदर करून आपण या दोघांना विचारणार आहोत हा 8वा प्रश्न. संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या सरचिटणीसांचं नाव काय? पर्याय आहेत: 1 कोफी अन्नान, 2 बान की मून, 3 बुत्रोस घाली, 4 ट्रिग्वी ली. प्रसन्न यांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. ताईंनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. ताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 ट्रिग्वी ली. तर प्रसन्न यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 कोफी अन्नान. बरं, हे माहिती होतं तुम्हाला की अंदाज आली? काय हो? नाही, पूर्वी कोफी अन्नानच होते. हा,
पूर्वी होते, पूर्वी म्हणजे आता ते नाही. असावेत. ताई तुमचं काय वाटतं? मला पर्याय क्रमांक 4 ट्रिग्विली असावेत असंच वाटतं. असं तुम्हाला वाटतंय? आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बान की मून. दोघांचे चुकलं. त्यामुळे दोघांचंही उत्तर चुकलेलं आहे. तुमचा अंदाज बरोबर होता. कोफी अन्नान हे या आधीचे म्हणजे बान की मून यांच्या आधीचे सरचिटणीस होते आणि 2007 सालापासून बान की मून हे सेक्रेटरी झाले. यानंतर 9वा प्रश्न तुमच्या दोघांसाठी पुढे येणार आहे. आतापर्यंत आपण ताई 40% पोहोचलेले आहात. 4 लाखांचा पल्ला आपण गाठलेला आहे. तर प्रसन्ना 30% आपण पोहोचलेले आहात. त्यामुळे 49,769 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. ताई तुमचं स्वप्न काय? माझं स्वप्न म्हणजे जर मला ह्यात यश मिळालं तर काही पीडित महिलांसाठी एखादी संस्था काढण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे इकडं माझा हप्ता फिटला तर बाकीची माझी जी मिळकत आहे त्यातून मी काहीतरी करू शकेन. खूप छान स्वप्न आहे. हो, ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छाही आहे. थँक्यू. आपलं काय स्वप्न आहे? माझं स्वप्न असं आहे की मला लिम्का बुकात यायचं आहे. कारण शब्दकोडी मी जी तयार केलेली आहेत तर एक कांताहोरा म्हणून गुजराती समाजाला शब्दकोडी देतात. तर त्यांची शब्दकोडी 1 जुलै 1995 पासून त्यांनी सुरू केलेली आहेत. व्हेरॅज रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून जे दैनिक आहे ते 31 डिसेंबर 1994 पासून सुरू झालं आणि तिथपासून मी शब्दकोडी देतो. अर्थात पेपर बदललेले आहेत पण मी अजूनपर्यंत तिथपर्यंत गेलेलो नाही. मला ते जायला पाहिजे. तुमचं स्वप्न हे लवकरात लवकर तुमचं नाव शब्दकोड्यांसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यावं असं वाटतं आहे. त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा. त्या 8व्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं असल्यामुळे 9वा प्रश्न दोघांसाठी खूप महत्वाचा आहे. तुम्हा दोघांसाठी हा आहे 9वा प्रश्न. किरण नगरकर यांच्या कादंबरीचं नाव पूर्ण करा. 7 सक्कम टिंबटिंब. पर्याय आहेत 1 41, 2 42, 3 43 आणि 4 44. दोघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. सुनीता ताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 42. प्रसन्न यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 43. आणि ही विनोदी कादंबरी आहे त्यामुळे ते 7 सकम 42 अगदी सरळ सरळ नाही वाटत असं तुमचं म्हणणं आहे. होय. या दोघांनी डिपॉझिट केलेलं उत्तर कोणतं ते आपण ऐकलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 सक्कम 43. आणि ताई आपण डिपॉझिट केलं 42. बरोबर. जर 1 2 3 4 5 6 7 हे डिपॉझिट केलं असतं तर 7 सक्कम 43 झालं असतं. बरोबर. आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुम्ही बोटांनी मोजत होता. या वेळेला मात्र आपण मोजलं नाही आणि गडबड झाली. अभिनंदन प्रसन्नाजी, आपलं उत्तर बरोबर आलं. आपल्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झाली. त्यामुळे आपल्या खात्यात आता 40% जमा झालेले आहेत. म्हणजे 66,358 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. सलग दुसरं उत्तर चुकलेलं असल्यामुळे तुम्हाला हा खेळ आता इथेच सोडावा लागला. खूप छान खेळत होता. हो. आणि ताईंना सलग 2 उत्तरं चुकल्यामुळे हा खेळ आता इथेच सोडावा लागला. ताई शुभेच्छा. थँक्यू आदेश. प्रसन्नाजी, दोन्ही स्पर्धक या 9व्या प्रश्नाच्या नंतर या खेळातून बाद झालेले आहेत. त्यामुळे आता आपण नंबर 1 ठरलेले आहात. अभिनंदन. आणि जो नंबर 1 ठरतो त्याच्यासमोर 2 पर्याय असतात. पर्याय नंबर 1, आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये 40% जमा झालेले आहेत. आपण जर ठरवलं आणि इथेच या टप्प्यावरती हा खेळ सोडायचा निर्णय घेतला
तर आतापर्यंत आपल्या खात्यात 40% म्हणजे 66,358 रुपयाचा पल्ला आपण गाठलेला आहे. याच्या अर्धे म्हणजे 20% आपण सोबत घेऊन जाऊ शकता. म्हणजे 33,179 रुपयांचा हा धनादेश सोबत घेऊन जाऊ शकता. दुसरा पर्याय, आपण हा खेळ पुढे खेळू शकता. निर्णय आपण घ्यायचा. प्रश्न ऐकून चालू शकेल ना? सोडतोय. प्रश्न ऐकून तुम्ही निर्णय घेऊ शकता. अच्छा. पर्याय देण्याच्या पूर्वी विचारू प्रश्न. हा ठीक आहे. चला, तेव्हा आता तुमच्यासाठी हा 10वा प्रश्न. भारताचा आजचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. त्यापूर्वी कोणता प्राणी त्या जागी होता? सोडतो. खेळ सोडता. होय. बरं, आपण जर खेळायचं ठरवलं तरी आपण या खेळात राहू शकता. फक्त उत्तर चुकलं तर 10% वजा होऊ शकतं. निर्णय आपण घ्यायचा. आणि त्याच्या परत निम्मे मिळणार. प्रश्न खेळलात, उत्तर डिपॉझिट केलं आणि चुकलं तर 30%च्या निम्मे म्हणजे 15%. बरोबर आलं तर 50%. सोडतो मी. खेळ सोडता. हे तुमचा निर्णय आहे की तुम्हाला 20% घेऊन बरोबर जायचं आहे? नक्की? होय. फायनलला आलोय हेच महत्वाचं. बरोबर. नंबर 1 ठरला हेच महत्वाचं. आणि झी टीव्हीने मला इथपर्यंत आणून सोडलं हे अतिशय लाख मोलाचं. काय तुमच्यात एकतर तुमचं कौशल्य पणाला लावण्याची तुमची तयारी आहे, तुमच्यात धमक आहे, म्हणूनच तर हे सगळं शक्य झालेलं आहे. मग आता निर्णय झाला? निर्णय झाला. चला, मी तुम्हाला 4 पर्याय सांगतो. पर्याय आहेत: 1 सिंह, 2 हत्ती, 3 बैल, 4 गेंडा. आता तुम्ही उत्तर डिपॉझिट करा. तुमचा तर निर्णय झालेला आहे की तुम्ही खेळ सोडलेला आहे. उत्तर तर डिपॉझिट करा. सिंह. यांनी डिपॉझिट केलेलं उत्तर सिंह. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंह. म्हणजे जर तुम्ही हा पर्याय निवडला असता तर आता तुमच्या खात्यात 50% जमा झाले असते आणि कदाचित तुम्ही लाख मोलाच्या प्रश्नाला सामोरे गेले असता आणि तोही जिंकला असता तर 1,65,895 रुपयाचा हा धनादेश घेऊन तुम्ही आज रत्नागिरीत गेला असता. पण तुमच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, कारण बऱ्याचदा ही रिस्क सुद्धा ठरू शकते. भारतामध्ये वाघ सगळीकडे आढळतो. त्यामुळेच 1962 साली सिंहाऐवजी वाघ हा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आला. पण यात एक आनंद आहे निश्चितच की आज इथून जाताना आपण सोबत हा धनादेश आणि या चेक वरती आपलं नाव लिहिलं जाणार आहे. आणि 40%च्या अर्धे म्हणजे 33,179 रुपयाचा हा चेक घेऊन आपण जाणार आहात. अभिनंदन. यांचं अक्षर चांगलं असल्यामुळे मी आज त्यांनाच विनंती करणार आहे की या चेक वरती त्यांनी आपलं नाव स्वतःच आनंद वाटतो की आज 33,179 रुपयांचा हा चेक घेऊन आता प्रसन्ना रंगनाथ कांबळे इथून हसत हसत जाणार आहेत. अभिनंदन. प्युरिट हप्ता बंदच्या पुढच्या भागामध्ये आता पुन्हा कोण सहभागी होणार, चेक वरती कोणाचं नाव लिहिलं जाणार यासाठी पाहत राहा प्युरिट हप्ता बंद बुधवारी आणि गुरुवारी रात्री 9:30 वाजता फक्त झी मराठी. अभिनंदन.